इस्मालवाडीत आग लागून हजारो पेंडी कडवा व वैरण जळून खाक। आगीत गाय व वासरू गंभीर भाजले। शेतकऱ्यांनी केली चारा छावणीची मागणी। नागरिकाचे शर्थीचे प्रयत्न। घटनास्थळी अग्निशमन दल दाखल। जनावरे आता कसं जगवू म्हणत शेतकऱ्याने हंबरडा फोडला। देवणी तालुक्यातील इस्मालवाडी येथे वावटळीच्या तांडवाने चुलवणीच्या आगीने बघता बघता उग्र रूप धारण केले। यात बांधलेली गाय गंभीर भाजले, तर हजारो पेंडी कडवा व 10 गुळीच्या बनीम जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली। अधिक माहिती अशी की इस्मालवाडी येथील शेतकरी शिवाजी बिरादार यांच्या शेतीत उसाचे गाळप सुरू असताना अचानकपणे आलेल्या वावटळीच्या तांडवात चुलवणीची आग चोहीकडे उडाली। यात परिसरातील हजारो पेंडी कडवा व गुळीच्या 10 बनीम जळून खाक झाल्या। झाडाखाली बांधलेली गाय व वासरू या आगीत 90% भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत। आगीत शिवाजी बिरादार, शिवाजी अंबुलगे, माधव अंबुलगे, ज्ञानोबा बिरादार यांच्या जनावरांच्या वैरणीचे नुकसान झाले आहेत, तर चंदर बिरादार यांची गाय व वासरू भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत। घटनास्थळी आग विझवण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले। घटनास्थळी निलंगा येथून अग्निशमन दल दाखल होऊन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। आणि शेतकऱ्याने हंबरडा फोडला। दुष्काळी परिस्थिती व परिसरात दूरवर जनावरांना वैरण नाही। वर्षभर गोळा करून ठेवलेला जनावरांसाठीचा वैरण डोळ्यादेखत जळून खाक झाला। शेतकरी शिवाजी अंबुलगे यांचे कडवा व गुळीच्या 6 बनीम जळून खाक झाले। त्यांच्याकडे 15 ते 20 जनावरे आहेत। आता जनावरे कसं जगवू म्हणत अंबुलगे यांनी हंबरडा फोडला। इकडे जळत येऊन जळालं। हो तुम्ही कुठं होतो मामा तेव्हा? पाण्याला गेलो। मला बोलाय 12-13 जनावर। आता त्यांना कसं संध्याकाळचं कसं आहे त्यांचं? काही नाही, संध्याकाळी काही नाही, एक टोपलं एक पिंडी वैरण नाही। काही नाही, काही सगळं मला शेतात नाही, कुठे नाही, शेत बी नाही, थोडं शेत आहे उगं नका, काहीच नाही मला। शेतकऱ्यांनी चारा छावणीची केली मागणी। इस्मालवाडी येथे अचानकपणे लागलेल्या आगीत जनावरांच्या चाऱ्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला। यात माझा पण कडवा व गुळीच्या बनीम खाक झाल्या। शासनाने येथे आम्हा शेतकऱ्यांना आधार म्हणून चारा छावणी उभी करावी, अशी मागणी शेतकरी माधव अंबुलगे यांनी बोलताना केली। मी सदाशिव अंबुली आणि असं आहे, आम्हाला निवडणुकीच्या ह्या काळामध्ये आमचं काही देणं घेणं नाही। आणि आम्ही आता काय 2-4 जनावर होते, त्याला बघत बसतो, पेटलं आणि नावांना जळून गेले। आता
संध्याकाळला काहीच नाही जनावरांचं. मग शासनाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला सध्या? काय तर छावण्या उभा करून द्यावा अशी अपेक्षा. आहे का तुमच्या गावामध्ये पहिल्याची छावणी किंवा तालुक्यात छावणी चालू आहे का? चालू नाही, पण आता कस करा आम्हाला सुधारणापणी काय तर सरकारनं छावणी द्यावं. देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या. धन्यवाद.